एक दिवस काय मैक्सिमाचा फोन आला कि दादा मैंने आपको इतनी पगड़ियां बोली थी, आपके पगड़ी का टाइम पे नहीं बन रहा है, क्या क्या हो रहा है, मुझे अभी चिमाजी अप्पा की पगड़ी चाहिए, इसकी पगड़ी चाहिए, उसकी पगड़ी चाहिए. अरे म्हटलं देता हूं ना सब, मैंने कब मना किया आहे. बरं त्यावेळी कसं होतं, त्यावेळी काय आपल्याकडे जास्त कामगार वगैरे नव्हते, आपण एकटा जीव सदाची एकटाच काम करायचो. एक दोन लेडीज असायच्या पण त्यांना तेवढं फिनिशिंग वगैरे नव्हतं, त्यामुळे पिक्चरच्या पगडे म्हटल्यावर ते मलाच करावं लागत होतं. आता पण एक मीच बसलोय करत, तेव्हा हळूहळू आमची चोच तयार व्हायला लागली. तर झालं काय, चिमाजी अप्पा पगडीची पगडी बनवायची आणि खूप मस्त मेहनत करून मी ती पगडी बनवली सगळं झालं. आणि आपण टॅक्सीला नेऊन टाकायची, तेवढ्यात मॅक्झिमाचा फोन आला, दादा एक प्रॉब्लम है. मतलब क्या प्रॉब्लम है. वो चिमाजी अप्पा के लिए हमने जो पगड़ी बनाई थी ना, तो वो अभी पहले तो टक्कल करने वाला था आणि सगळे केस तो कापणार होता, लेकिन उसके ज्यादा शॉट्स है नहीं अभी इस शेड्यूल में. तो सर जी बोले कि उसको बाल क्लैप लगा दो और ऊपर से पगड़ी पहना दो. तो अभी जो हमने बनाई है वो उस हिसाब से पगड़ी बनाई है. अभी बाल कैप लगाने के बाद क्या होगा उसका, वो पगड़ी उसको बैठेगी क्या. अरे म्हटलं आता, कारण काय असतं, बाल कॅप म्हणजे एक रबराची कॅप असते, म्हणजे रबराचं टक्कल असतं. आता मी बाजीराव म्हणजे पूर्वी ते मेकअप मन असताना मी भरपूर लोकांना टक्कल लावलेत. स्टॉकिंगची लावली, बनियनची लावली, सॉक्सची लावली, रबराची पण लावली. तर रबराच्या टकलामध्ये काय असतं, ते अख्खं साधं व्हाईट टक्कल असतं. व्हाईट टाकल्याला नंतर बॉडी कलर मॅच करायचा असतो आणि तो असा थर जो बॉडी कलरचा, आणि त्यातमध्ये त्याला जर पगडी घातली तर ते अख्खं टक्कल सुटून जाईल. काय करावं. मैक्सिम मला म्हटलं, अभी तो फिर मैं ये पगड़ी का क्या करूं, ये तो अभी बन गई, तो आप इसको थोड़ा बड़ा कर सकते हैं. आता बांधलेली पगडी कशी खोलायची, बरं परत खोलायची तर परत 15 तासाची मेहनत लागणार त्याला. परत 15 तास मेहनत करण्यापेक्षा मी काय केलं, डायरेक्ट मोल्डवर एक पगडी बनवली. तेच कापड होतं माझ्याकडे शिल्लक, त्यातलं थोडंसं बेज कलर म्हणतात, बेज कलर कसला असतो कोणाला, तर त्या बेज कलरची एक पगडी साध्या मोल्डवरची केली. त्याचं माप मला वाटतं की 22 माप होतं. मी 23 इंचाची पगडी केली. म्हटलं बरोबर आहे ना, आता ते रबराचं ते जे केस, त्याच्यावरती रबराची कॅप, त्याच्यावरचा तो रंगाचा थर, आणि त्यातनं ती पगडीचं सगळ्या अस्तरची लागणार वाट. त्यामुळं सर आपली ही जी पगडीचं तयार केली. म्हटलं मैक्सिमा जी आपका कब है शेड्यूल, दादा जल्दी से डाल दीजिए वो पगड़ी, सुबह 7 बजे का शॉट है उसका. आयला म्हटलं आता जरी मी टाकली, बरोबर ना, जरी मी ती पगडी टाकली कुरिअरला, तर मी काय केलं, सगळं सामान आवरलं. पगडी म्हणजे अर्धवट पगडी झाली होती ती मोल्डवरची, आवरलं. त्याचं सगळं मटेरियल एका पिशवीत भरलं. नंतर ती जी ओरिजिनल बनवली होती ती पण पगडी घेतली, बांधलेली. सरळ बायकोला म्हटलं, आता मी एक काम करतो, मी जातो मुंबईत आणि मुंबईत जाऊन ते काम कम्प्लीट करतो सेटवर. म्हटलं काय होतंय, सांगता येत नाही पगडी बसली तर एक इमर्जन्सी आपल्याकडे तयार असायला पाहिजे. झालं. रात्री साधारण 2च्या गाडीला मी बसलो, कारण काय होतं, जरी मी कुरिअरने पाठवली असती सकाळी 6 म्हणजे टॅक्सीने पाठवली 6-6:30 पोहोचले असते, त्यांचा प्रोडक्शनचा माणूस जाऊन ती पगडी घेऊन आला असतो, म्हणजे मेकअप बिकअप होईपर्यंत ती पगडी पोचली असते. असं मॅक्झिमाचं गणित होतं. म्हटलं कुणावरही डिपेंड राहायला नको. डायरेक्ट गेलो, एशियाडने गेलो, उतरलो दादरला. नाही दादरला नाही, मला नशिबाने बोरिवली गाडी मिळाली. बोरिवली गाडी मिळाल्यावर तिथनं डायरेक्ट गोरेगावला उतरलो एसटीने. गोरेगावला उतरलो, तिथनं रिक्षा केली
रिक्षाने डायरेक्ट स्टेशनला गेलो. स्टेशनच्या जवळ गेल्यानंतर तिथं बस बघितले. तर मॅक्झिमला फोन लावला की बाबा कहा पे आना है, क्या करना है. मग त्यांनी सांगितलं होतं की कुठलं तरी ग्राउंड सुनील ग्राउंड म्हणून तिथं होतं. सुनील ग्राउंड पे आप आ जाइए. म्हटलं ठीक आहे येतो. गेलो, बघितलं मस्त शनिवारवाड्याचा सेट लावलेला होता खटाखट. शनिवारवाड्याचा सेट, परत ड्रेसमन लोकांसाठी अशा छोट्या छोट्या लाकडाच्या प्लायवूडच्या खोल्या केलेल्या होत्या. तिथं गेलो तो कोणी आलेलं नव्हतं. मी एकटाच आपला सेटच्या बाहेर इकडं फक्त वॉचमनशी गप्पा मार, कुठं काय कर गेलो. जसे का 6:30 पावणे 7 झाले तसे एक जण हात यायला सुरुवात झाली. आता म्हटलं इथं मॅक्झिमाला कुठं शोधायचं. मी आपला तिला फोन करतोय तर कदाचित ती गाडीत असत. ती काय फोन उचलत नव्हती. म्हटलं आता करायचं काय. नुसतं तरी बसून काय आपली ओळख नसल्यामुळे चहा नाश्ता पण मागता येत नव्हता. कारण तिथं कॅन्टीन 2-3 कॅन्टीन होते. तेव्हा मला कळलं की बाबा आता मराठी, आता कसं आम्ही मराठी सिरियलला असं कामं केलेली, हिंदी सिरियलला वगैरे कामं केलेली. तर आम्ही ज्यावेळी काम करत होते त्यावेळी कसं होतं, आर्टिस्टचा बेस वेगळा, कलाकारांचा बेस वेगळा, असं कॅटेगरी वाईज नव्हते ना. सगळे एकाच लाईनीत उभं राहून खायचे. म्हणजे डायरेक्टर पण त्याच लाईनीत जेवायचे आणि बाकीचे लोकही त्याच लाईनीत जेवायचे. तिथं गेल्यावर बघितलं बापरे, फर्स्ट काय ए ग्रेड, ए बेस, बी बेस, सी बेस, डी बेस, 4 बेस नाश्त्याचे वेगळे वेगळे. म्हटलं आपला कुठला बेस आहे. आपला कुठला बेस आहे म्हटलं. नंतर म्हटलं जाऊ दे, जेव्हा मॅक्झिमाची गाठ होईल तिथून पुढे आपण नाश्त्याचा विचार करू. नशीब बस सुनील मैदानपर्यंत होती, त्यामुळे आपल्याला काही जास्त टेन्शन आलं नाही किंवा शोधाशोध नाही करायला लागली. तर तिथं गेल्यानंतर मला ते मॅक्झिमाची एक असिस्टंट होती, प्रार्थना म्हणून. ती प्रार्थना मला भेटली. मी मला नमस्ते वगैरे केलं. नमस्ते दादा, कैसे हो आप वगैरे. मी म्हटलं अच्छा हो, ये पगड़िया लाया हो एक, और ये दूसरी मैं अभी बना रहा हूँ इधर ही, तो मुझे जरा एक जगह दे दीजिए जहाँ पे मैं बैठ के पगड़िया बना सकता हूँ. मग तिने मला ते एका रूम मध्ये नेलं. तिथं पेट्या टाकलेल्या होत्या. मला म्हणले दादा आप किसी भी पेटी पे बैठ के आप अपना काम चालू कर दीजिए, और मैक्सिमा अभी आती होगी. मग म्हटलं ठीक आहे. मग मी आपले सरळ पेट्याला पेट्या 2-4 पेट्या जोडल्या. सुई, दोरा, धागा, आपलं हे कसं आता बसलोय का नाही घेऊन तसं बसलो आणि ती उरलेली पगडी कंप्लीट करायला. ऍक्च्युअली ती एक पगडी मी ऑलरेडी दिलेली होती, पण मला शंका होती की ती बहुतेक टाकल्यावर नाही बसणार ती पगडी. म्हणून मी ती नवीन पगडी म्हटलं बनवूयाच, डोक्याला ताक कुठे ठेवा. बरं, एवढा मोठा खर्च केलेला आपल्या एका पगडीमुळे नुकसान नको व्हायला. थोड्या वेळी मॅक्झिमा आली. म्हटली दादा अभी हम वो पगड़ी का ट्रायल करेंगे और फिर मैं आपको बताती हूँ, और मैं चाहती हूँ कि आप वो ट्रायल होने तक रुके, बाद में आप चले गए तो भी चलेगा, तो आप पहले नाश्ता वाश्ता कर लीजिए. मग तिला विचारलं इधर ए बेस, बी बेस, सी बेस, डी बेस जो है उसमें मुझे कहाँ नाश्ता करना है. दादा आप गेस्ट है तो आप ए बेस पे नाश्ता कीजिए, अगर कोई बोले तो बोल देना मैं मॅक्झिमा की तरफ से आया हूँ. म्हटलं ठीक आहे. मस्तपैकी गेलो ए बेस मध्ये. अरे बापरे, नाश्त्याला पदार्थ बघितले, भरपूर प्रकार होते. अंडी, मासा, चिकन, परत पोहे, उपीट, वेगळे 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 पदार्थ तिथं जेवायला. म्हणजे जवळजवळ जेवणासारखाच नाश्ता होता.
परत ब्रेड बटर टोस्ट, चहा, ग्रीन टी, परत ब्लॅक टी आणि कॉफी. म्हटलं एवढा नाश्ता असतो हिंदी पिक्चरला, आणि ज्याला जे पाहिजे ते त्यांनी खायचं, असं काही बंधन नव्हतं कोणी काय खायचं काय खायचं. मी आपला गेलो, प्लेट घेतली, जे जे आवडलं ते घेतलं, खाल्लं. आणि चिमाच्या आप्पा, मला वाटतं की ते 8, 8:30, 9ला चिमाजी आप्पाचं ते चाललं होतं. तर त्याच्या व्हॅन मध्ये मला बोलवलं आणि मला वाटलं की अभि महिने तिथं ती मेकअप आर्टिस्ट होती, ती टक्कल लावत होती चिमाजी आप्पाला, टक्कल लावून व्यवस्थित मॅच वगैरे करून झालं होतं तिचं बऱ्यापैकी. तर मला म्हटली, दादा आप पगड़ी वाले हो? म्हटलं हाँ मैं पगड़ी बनाता हूँ मैं. तो मुझे क्या चाहिए कि ये जो भी आप पगड़ी बना रहे हो ना, वो इस जो मैंने बाल कैप लगा है उस कैप से थोड़ा डिस्टेंस होना चाहिए वो पगड़ी के एज का. मैं म्हटलं ये कैसे हो सकता है, पगड़ी तो चिपक के बैठती है. मतलब नहीं, वो आपकी बात सही है, लेकिन आप मेरी भी मजबूरी समझ लीजिए ना कि अगर आप ऐसी चिपकी हुई बनाएंगे तो मेरा तो ये बाल कैप खुल जाएगा पगड़ी पहनाते समय. तो म्हटलं ठीक आहे, मैं करता हूं कुछ तो. पण मॅक्झिमाचा हट्ट काय होता की तीच पगडी, म्हणजे जी मी ओरिजिनल बनवलेली होती ना, तीच पगडी घालायची. मग ती कट करायची. दादा ट्राय करो, कुछ तो करो, मुझे यही पगड़ी दिखानी है, मैंने यही पगड़ी दिखाई थी सर को, ऐसा. शेवटी मी म्हटलं, मॅक्झिमा जी बात ऐसी है, अगर ये आदमी अपने खुद के बाल काट देता तो ना तो आपको टेंशन था ना मुझे टेंशन था. बालों के साथ तो आपने ट्रायल कर लिए, हमने वही सब हिसाब करके ही पगड़ी बनाई है. अभी अचानक से इसने बाल काटने से मना कर दिया, तो इसमें आपकी क्या गलती है? तो आप उसका टेंशन मत लीजिए, जो भी होगा देखा जाएगा. मैं अभी फटाफट उसके 23 इंच की एक पगड़ी का बेस करके मैंने फटाफट बना के रख देता हूँ, क्योंकि क्या होता है अगर इमर्जन्सी में कुछ हुई तो वो पगड़ी काम आएगी. मग मी आपली सरळ ती पगडी बनवायला घेतली चिमाजी आप्पाची आणि बनवून टाकली पगडी. आणि विशेष म्हणजे ती पहिली जी बांधलेली पगडी होती ना, त्याच्यापेक्षा ही जी नंतर डुप्लिकेट बनवली ती त्याच्यापेक्षाही सुंदर दिसत होती. म्हणजे कसं मला प्लेट्स वगैरे घेता आल्या होत्या, छान दिसत होती ती. आता शेवटी नकली ते नकली, ओरिजिनल ते ओरिजिनल. तिला तो ओरिजिनलचा फील पाहिजे होता की असा बांधलेला विणलेला, तर त्याच्याऐवजी हे जरा चांगली दिसायला लागली बघ. आणि शेवटी कसं आहे, मुंडाचं बांधणं आणि फेटा बांधणं फरक आहेच का नाही. मुंडाचं काय कसंही गुंडाळता येतं, आणि फेटा कसा असा चापून चुकून बसवलं जातं, तर तसं त्या प्रकारची ती झाली होती पगडी. नंतर चिमाजी आप्पाच्या पगडीची ट्रायल झाली. मला ते मिलिंद सोमनच्या पगडीची ट्रायल घ्यायला लावली. म्हटलं आये हो तो उसकी भी पगडी घे. मग त्याच्या सगळ्या पगड्या घालून दाखवल्या. सगळं झाल्यानंतर मला म्हटले, दादा अभी आप खाना खा के जाइए. मतलब मैडम जी मैं आया तो हूं, लेकिन बात ऐसी कि मेरे पास अभी जाने के लिए पैसे नहीं है, तो मैं क्या करूं. मग आता मॅक्झिम मला आलं टेन्शन खरं. मला म्हटली, दादा ये प्रोडक्शन का ऐसा है कि आपको आपका पैसा जो भी है वो 1 महीने बाद मिलता है. झाली का आता आमची बोंब. आता करायचं काय. नशिबाने माझ्या खिशात घरी यायपुरते पैसे होते, पण मध्ये सवय असते ना, इडली दिसली खा, वडापाव दिसला खा, परत काय दिसलं तर घे, कारण मुंबईत आलोय तर काहीतरी घेऊन जायचं. आता म्हटलं काय करायचं. मग शेवटी मॅक्झिमाला म्हटलं, मॅक्झिमा कुछ तो मुझे ऐसे दे दीजिए पैसे ताकि मैं यहाँ से घर तक गया. नहीं, आपका जो आने जाने का कन्वेंस का जो भी पैसा है वो मैं सब आपको ट्रांसफर कर दूंगी, उसका टेंशन मत लेना, लेकिन अभी आप कुछ मत मांगिए, अभी मेरे पास कुछ नहीं. झालं. एवढ्या लांब आलो गेलो, सगळं झालं. गेलं का नाही सगळं. जाऊ दे, मग करणार काय. आपलं पोट भरून फुटस्तो मस्तपैकी जेवलो. 1-2
शॉट बघितले तिथे शूटिंग कसं करतात काय करतात, म्हणजे कुठला शॉट सीन होता तो. आणि त्या सीनला भरपूर जण होते, म्हणजे राणोजी शिंदे, घोरपडे, परत होळकर, असे बरेच कॅरेक्टर्स त्या सीनला होते ऍट अ टाइम. मी त्या मॅगझिनला बोललो, पण म्हटलं मला इथं काम द्या ना काहीतरी. म्हटली दादा आपका कितना अच्छा काम है पगड़ी का, वो काम छोड़ के आप ये कहा फंस रहे इसमें. म्हटलं जाऊ दे, बाईची काही इच्छा दिसत नाही, आपलं पगड्या कारण गप बसा. हा, तर त्या दिवशी मग बराच वेळ बसची वाट बघितली, बाहेरून बस काय आली नाही. शेवटी आपले सरळ रिक्षा केली, रिक्षा गेलो गोरेगावला. गोरेगावातनं मग तिथून गेलो बोरिवलीला, बोरिवलीतनं मग एसटी पकडून आलो पुण्यात. तर असा आपला बाजीराव मस्तानीचं काम प्रवास सुरू झाला.